नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपल्याला हयातीचा दाखला कोणासाठी लागत आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे, कारण तुमच्या घरामधील पण जे व्यक्ती असतील की त्यांना पेन्शन चालू आहे। तर आता इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल किंवा संजय गांधी पेन्शन योजना असेल, आता ही पेन्शन योजना ज्या व्यक्तींना चालू आहे त्या व्यक्तींना हयातीचा दाखला हे काढावा लागणार आहे। हयातीचा दाखला जर त्यांनी नाही काढला तर त्यांची जी पेन्शन योजना असेल ती पेन्शन योजना रद्द करण्यात येणार आहे, हे तुम्हाला लक्षात असू द्यायचे। तर आता ही पेन्शन योजना तुमच्या घरातील व्यक्ती असतील की त्यांना हे पेन्शन चालू असेल आणि त्यांचा हयातीचा दाखला जर काढायचा राहिला असेल तर तुम्ही तो हयातीचा दाखला हा व्हिडिओ बघून काढू शकता। आणि मित्रांनो, भरपूर असे व्यक्ती आहेत ज्यांना पेन्शन चालू आहे परंतु त्यांना कोणतीही माहिती नसते। त्याकरता तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल, तुमच्या जवळ व्यक्ती कोणी असेल तर त्यांचा पण तुम्ही हयातीचा दाखला काढून देऊ शकता, तेवढंच तुम्ही त्यांना मदत करू शकता मित्रांनो। तर त्यामध्ये तुम्हाला हयातीचा दाखला तुम्ही मोबाईलवर काढू शकता। तुम्हाला त्यामध्ये काही एरर आलं तर ते एरर तुम्ही या व्हिडिओ दरम्यान मी तुम्हाला सांगितलं पण आहे की फक्त एकच एरर येऊ शकतं आणि ते पण तुम्ही चूक करत आहात, त्यामुळे हे एरर येत आहे। तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला एरर कोणताही येणार नाहीये। हयातीचा दाखला तुम्ही अवघ्या 2 ते 3 मिनिटात काढू शकता। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया आणि सविस्तर माहिती बघूया की आपण हयातीचा दाखला कशा प्रकारे काढायचा आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण मदत नक्की करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, प्ले स्टोर वर जाऊन आपल्याला 2 ॲप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत। त्या ॲप्लिकेशन म्हणजे एक आहे आपल्याला आरडी फेस, आपल्याला अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे, ही आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायची आहे। आधार फेस आरडी अशा प्रकारे ॲप्लिकेशनचं नाव आहे। आणि दुसरी एक आपल्याला लागणार आहे महत्त्वाची म्हणजे सत्यपान ॲप, अशा प्रकारे पाहू शकता। इंटरफेस हिचा बघून घ्या। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ॲप्लिकेशनची दोन्हीही, त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊन जाताल। तर डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायची आणि ओपन करून घ्यायची। सत्यपान ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर थोडंसं वाट बघायची। आता आपल्याला ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता आता 2 इथं लँग्वेज दाखवण्यात आलेले आहेत, इंग्लिश आणि हिंदी। तर तुम्हाला जी कोणती सिलेक्ट करायची ते करून घ्या। मी इथं इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे। डन बटनावर क्लिक करायचं आहे। डन बटनावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस दाखवण्यात येईल। तर इथे आपल्याला 3 इथं आपल्याला पर्याय दाखवण्यात येतील, परंतु आपल्याला इथं प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथं डिव्हाइस रजिस्ट्रेशन इथं आपल्याला करून घ्यायचे। आधार नंबर कोणताही टाका चालेल, तुम्ही तुमचा स्वतःचा टाकला तरी चालणार आहे। तुम्ही इथं आधार नंबर टाकतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ईमेल आयडी असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी इथं चालणार नाहीये, मॅन्डेटरी नाहीये। रजिस्टर बटनावर क्लिक करायचे। प्रोसीड युअर रिक्वेस्ट प्लीज वेट, इथं आता OTP गेलेला आहे, जो आपण मोबाईल नंबर आता दिलेला आहे त्यावर OTP गेलेला आहे। तर OTP आल्याच्या नंतर OTP इथं मी टाकून घेतो। OTP टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तर सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन नाव इथं टाकून घ्यायचं आहे। नाव टाकल्याच्या नंतर इथं सिलेक्ट ऑपरेटर टाईप यावर क्लिक करायचे। आता इथं तुम्ही स्वतः आहात किंवा फॅमिलीमधील कोणी असेल तर 1 नंबरचं, आणि इतर कोणी असेल तर अदरवर क्लिक करायचे। तर इथं मी स्वतः आहे, सेल्फवर क्लिक करतो, क्लिक करायचे आणि स्कॅनवर क्लिक करायचे। तर इथं आरडी फेस ओपन होईल आणि आपलं जे फेस आहे ऑपरेटरचं फेस इथं स्कॅन होणार आहे। आपल्याला डोळे 2 वेळेस इथं ब्लिंक करायचे आणि आपलं जे फेस आहे सक्सेसफुली स्कॅन झालेला आहे। तर पाहू शकता आता ॲप्लिकेशन पूर्णपणे इथं रेडी झालेले आहे। आता रेडी झाल्याच्या नंतर इथे पर्याय दाखवण्यात आलेले आहेत, गुजरात, सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र जे असेल ते। आता इथं आपल्याला आता महाराष्ट्र सिलेक्ट करायचे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्या नंतर सोशल सिक्युरिटी पेन्शन हे आपल्याला दाखवण्यात येतील, यावर क्लिक करायचे। बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्याच्या नंतर आधार नंबर इथं आता जो कोणता लाभार्थी असेल त्याचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकून घ्या। कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालतंय, जे तुमच्याजवळ उपलब्ध पाहिजे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचे, सबमिट बटनावर क्लिक करायचे।
जो कोणता मोबाईल नंबर दिला त्यावर एक OTP येणार आहे. OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड विथ दिस स्कीम दाखवत असेल तर असं समजूया की तुमची जी स्कीम आहे ती स्कीम यामध्ये चालणार नाहीये, कारण जी तुमची स्कीम आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असणार आहे. संजय गांधी निराधार योजना असेल तर ती स्कीम यामध्ये चालणार आहे. ती राज्य सरकारची स्कीम आहे आणि इंदिरा गांधी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तर इथं आता ज्या व्यक्तीचं मी निवडलंय त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तर ते पण सांगणार आहे की ती कशा प्रकारे करायचंय. तर इथं आपल्याला बॅक जायचंय, येसवर क्लिक करा. इथं आता आपण महाराष्ट्र निवडलंय तर परत बॅक यायचंय, परत बॅक यायचंय. बॅक आल्याच्या नंतर इथं पाहू शकता सेंट्रल गव्हर्नमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक कधी करायचंय, जेव्हा तुमची इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल. तुम्ही आधी अगोदर करून घ्या महाराष्ट्राचं. तुम्हाला जर दाखवत नसेल, एरर येत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटवर क्लिक करायचंय. यावर क्लिक करून आपण हे सर्व जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. जर तुमची संजय गांधी निराधार असेल तर महाराष्ट्रावर क्लिक करून तुम्हाला इथेच प्रोसेस करून घ्यायची आहे. जर तुमची संजय गांधी निराधार असेल तर महाराष्ट्रावर क्लिक करून तुमची प्रोसेस करून घ्या. जर इंदिरा गांधी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता इथं इंदिरा गांधी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मी निवडून घेतलंय. तर इथे आपल्याला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम्स यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचे. आधार नंबर टाकून घ्या. ज्या व्यक्तीचा आपल्याला आहे त्याचा दाखला काढायचा आहे त्याचा आधार नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता मी त्याच व्यक्तीचा टाकलाय जिथं आपल्याला एरर येत होतं, महाराष्ट्र स्कीम मध्ये निवडलं होतं. तर आता सबमिट बटनावर क्लिक करतो. तर पाहू शकता OTP गेलेला आहे. आता OTP इथं आपण टाकून घेतल्याच्या नंतर इथं आपली स्कीम दाखवतं का नाही ते आपण इथं बघूया. आता मी OTP टाकलेला आहे, सबमिट बटनावर क्लिक करतो. तर पाहू शकता प्रोसेस इथं पूर्ण झालेली आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंट निवडल्याच्या नंतर इथे आपल्याला स्कॅन करायचं पण ऑप्शन आलेलं आहे, कारण इंदिरा गांधी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. इंदिरा गांधी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संजय गांधी निराधार असेल तर तुम्हाला जे आहे महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचं आहे आणि ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तुम्हाला लक्षात असू द्या, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम यामध्ये येणार नाहीये. तर आता इथं स्कॅन करून घेतो मी. तर इथे स्कॅन चेहरा झालेला आहे. तर आता हयातीचा दाखला यामध्ये आपल्याला दाखवण्यात येईल. स्कॅन झाल्याच्या नंतर प्रोसेसिंग पाहू शकता. अशा प्रकारे हयातीचा दाखला इथे सक्सेसफुली दाखवण्यात आलेला आहे. तर आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि तुम्हाला मेसेजद्वारे पण यायचंय, जे आहे आपल्याला BSA नंबर येऊन जाणार आहे, ट्रान्झॅक्शन ID. तर अशा प्रकारे तुमचा कोणताही एरर येत असेल तर अशा प्रकारे समजून घ्या की ही तुमची नेमकी स्कीम कोणती आहे आणि तुम्हाला सिलेक्ट नेमकं काय करायचंय. संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.